जनता पार्टीचा। आज आपल्या पंडित दीनदयालजी उपाध्याय प्रशिक्षण अभियान नागपूर शहरचं आज इथे आयोजन केलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याकरता मला सांगण्यात आलेलं आहे। इथे मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विदर्भ संघटन मंत्री माननीय डॉक्टर उपेंद्रजी कोटेकर साहेब इथे उपस्थित, आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष माननीय दयाशंकरजी तिवारी, आपल्या राज्यसभा खासदार माजी महापौर जताई मायाताई युनाते, आता नुकतेच आमदार म्हणून निवडून आल्याने मागील अनेक वर्षापासून संघटनेचं काम करणारे माननीय संजयजी भेंडे साहेब, माजी आमदार सन्माननीय अनिलजी सुले सर, माजी आमदार माननीय गिरीश व्यासजी, उपमहापौर लीलाताई हत्तीबेळे, सत्ता पक्षाचे नेते नगरसेवक बाल्याभाऊ बोरकर, अशोकजी मेंढे, माजी आमदार माननीय डॉक्टर मिलिंदजी मानेसाहेब, धर्मपालजी मेश्राम, श्रीकांतजी आगलावे, रितेशजी गावंडे, या कार्यक्रमाचे संचालन करणारे नगरसेवक सन्माननीय संदीपजी जाधव, आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित नागपूर शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी व मित्रांनो, खरं म्हटलं तर आज एक चांगला कार्यक्रम या माध्यमातून, एक प्रशिक्षण वर्ग या माध्यमातून सुरू करण्यात आला। आपल्या सर्वांना सर्वप्रथम पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडिचेरीला आपण जे जिंकलो, जे एक ऐतिहासिक जो विजय आपल्याला प्राप्त झाला, त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। तसंच केरळम आणि तमिळनाडूमध्ये आपलं खातं उघडलं, त्याच्याही शुभेच्छा देतो। कारण मी केरळाला 20 दिवस होतो आणि तिथे परिस्थिती बघितलं तर तिथे खातं उघडणे किती महत्त्वाचं होतं। तर तिथे आम्हाला कुठेच, ज्या मतदारसंघात मी होतो तिथे 20% मुस्लिम मतदार होते आणि 40% ख्रिश्चन मतदार होते आणि जवळपास कमी जास्त प्रमाणात याच प्रकारची स्थिती संपूर्ण केरळामध्ये होती। आणि तिथेही जी संघटना मी बघितली, तिथे काही व्यवस्था नव्हती, बाकी सगळ्या गोष्टी नव्हत्या, कोणता असा प्रभावी असे खूप मोठा कोणी नेता नव्हता राज्यस्तरीयचा की ज्याच्या नावावर मतं मागणार, आणि तिथे सगळ्या विपरीत परिस्थिती होत्या। निवडणुका हरणार हे सगळ्यांना माहीत होतं, पण आणि निवडणुका हरल्यानंतर आपली हाली होतील हेही अनेक लोकांना माहीत होतं। कारण तिथे जे लेफ्टिस्ट पार्टीनी ज्या प्रकारचं एक प्रत्येक विषयात प्रत्येक माणसाला त्या सरकारच्या किंवा त्या पक्षाच्या लोकांपर्यंत गेल्याशिवाय कोणतंही काम होणार नाही, अशी जे तिथे स्थिती असताना आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते इतक्या जिव्हाळ्याने, इतक्या मेहनतीने काम करत होते की खरं म्हटलं आपल्याकडे ज्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे, आपल्या विदर्भात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, नागपुरात म्हणा, त्या तुलनेत आपण काहीच काम करत नाही, असं मला स्वतः ही भावना माझ्यामध्ये आली की ज्या डेडिकेशनने जे केरळाचे जे कार्यकर्ते काम करत होते, ज्या मजबूतीने ते काम करत होते, तर ते मला असं वाटतं की जर ज्यावेळेस त्यांची आपली जर बराबरी केली तर मला असं वाटतं की ते आपल्यापेक्षा खूप ताकदीचे आणि खूप संघर्षाने ते काम करत होते। त्यांचं निश्चितच त्यांचं सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे। एक या ह्याच्यात आता मला खरं म्हटलं तर दयाभैया बोलले प्रशिक्षणात यायचं, मला वाटलं इतके माझ्या पुढे अनेक लोक असे आहेत ज्यांना बघून मी राजकारणात आलो, ज्यांचा आदर्श बघून मी पुढे चालत गेलो। म्हणजे 2007मध्ये नगरसेवक ज्यावेळेस झालो होतो, दयाभैया त्यावेळेस नव्हते आमच्यामध्ये नगरसेवक, पण दयाभैयाचं भाषण ऐकायला आम्ही जात होतो। म्हणजे त्याआधी दयाभैयाबद्दल इतकं ऐकलं होतं, त्यांच्या भाषणाबद्दल। पण वाटतं 2008 किंवा 2009मध्ये एका विषयावर म्हणजे मला वाटतं पाणी, प्रायव्हेटायझेशन ऑफ वॉटर, म्हणजे आपण PPP याच्यावर तत्वावर हे करतो, दयाभैया येणार होते म्हणून दयाभैया काय बोलणार आहे ऐकायला आम्ही तिथे गेलो होतो 1 तास आधी। बरोबर आहे दयाभैया? उस दिन मैंने आपको मिलके बोला भी था। उपेंद्रजींचं इतक्या वर्षाचं काम आहे, सगळेच इथे बसलेले, माझ्या पुढेही बसलेले जितकेही लोक आहेत, त्यांचं या पक्षात अनेक वर्ष म्हणजे 40-40, 50-50 वर्षापासून सातत्याने संघटनेचं काम करत आहे आणि पुढे याच ताकदीने करत आहे। त्यांचा उत्साह बघून
आपल्यालाही आजही निश्चितच त्यांचा एक आदर्श म्हणून आपल्याला उत्साह फार येतो। या आपल्या कार्यकर्ता कसा असणं, प्रशिक्षणाचं काय महत्त्व, तर प्रशिक्षण म्हणजे मला असं वाटतं की एका सामान्य व्यक्तीमध्ये आणि देशाच्या सैन्यामध्ये काय फरक आहे, एका सैनिकामध्ये आणि एका सामान्य व्यक्तीमध्ये काय फरक आहे, तो सैनिक जो आहे तो प्रशिक्षित असतो। एवढाच फरक मला असं वाटतं एका सामान्य नागरिकामध्ये आणि एका सैन्यामध्ये आहे। आणि आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे सैन्य आहे ना, आपण सैनिक आपले भारतीय जनता पार्टीचे, आणि म्हणून आपली आपले सेनापती हे सगळे प्रशिक्षित असले पाहिजे। आणि याच भावनेने हे प्रशिक्षण शिबिर या माध्यमातून संपूर्ण देशभरात माननीय मोदीजींच्या संकल्पनात, संघटनेच्या संकल्पनेतनं हे सुरुवात झाली। आणि निश्चितच देशभरात प्रत्येक मंडळ स्तरावरती या सगळे प्रशिक्षण वर्ग झाले। नागपूर शहराच्या 6 विधानसभेमध्ये 20 मंडळामध्ये सगळीकडे प्रशिक्षण झालेले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास सगळीकडेच प्रशिक्षण झालेलं आहे। पण एक चांगलं या माध्यमातून आपण इथे राहून, कारण मला 120 लोक अपेक्षित होते, 55 ते 60 लोक आलेले, म्हणजे 50% प्रेझेंटी आपली आहे। मला वाटतं आपल्या शहराच्या कार्यकर्त्यांची थोडी प्रशिक्षणासंदर्भात उदासीनता आहे, पण आपली ही प्रशिक्षण किती महत्त्वाचं आहे मला असं वाटतं, ज्यावेळेस इकडनं आपण 2 दिवसाच्या या शिबिरात अनेक मंचावर बसलेले सगळे नेत्यांचं ज्यावेळेस आपण प्रशिक्षण ऐकणार आणि ज्यावेळेस त्यांचं भाषण ऐकतील, ज्यावेळेस त्यांनी जे जे मुद्दे इथे मांडले ते मुद्दे जर आपण ऐकले तर आपल्याला निश्चितच हे होणार की हे 2 दिवस आपले खराब नाही गेले, चांगलं काही ना काही आपण निश्चितच शिकून गेलो। या सत्रामध्ये अनेक विषयांवरती अनेक सगळे व्यक्ती बोलणार आहे। डॉक्टर उपेंद्रजी कोटेकर सर आपली जी कार्यपद्धती, आपल्या पक्षाची जी कार्यपद्धती आहे त्या विषयावर बोलणार आहे। फुले सरांना मला वाटतं उद्या फुले सरांचं सत्र आहे, आणि आपला इतिहास व विकास, वैचारिक अधिष्ठान, मग मला वाटतं कौस्तुभ फलटणकर सोशल मीडिया आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला प्रशिक्षण देणारच आहे। आणि मला वाटतं शेवटचं सत्र क्लोजिंग सेरेमनीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब येणार, आणि ते व्यावहारिक सत्र आपलं घेणार आहे, म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललो पाहिजे, आणि मला वाटतं अनेक विषयांवरती ते एक सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करणार आहे। मला असं वाटतं की आपले सर्व आपण कार्यकर्ता अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतात, आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाचं काम करत नाही, तर आपण देश सेवेचं काम करतो, ही भावनातूनच आपण सर्व काम करतो। पदापेक्षा राष्ट्रसेवेला महत्त्व देणारा कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची सर्वात मोठी ताकद आहे। आणि दिवस रात्र आपण निवडणुकीमध्ये किंवा इतर याच्यात निश्चितच काम करत असतो। आता नुकतंच महानगरपालिकेत एक अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं आहे। आपल्या ताकदीने, आपल्या मेहनतीमुळे अनेक लोक निवडून आलेले आहे। मला असं वाटतं नागपूर महानगरपालिके आपण म्हणजे जे मोठ्या प्रमाणात मागच्या 5 वर्ष जे श्रम घेतले, आणि म्हणूनच इतका चांगला निकाल आपल्याला या माध्यमातून आलेला आहे। अनेक लोक रात्री थांबायला कंटाळा करतात, पण मला असं वाटतं की जे 2 दिवसाचे जे शिबिर जे आपण ठेवले आहे, निश्चितच आपण एक दुसऱ्यांसोबत ज्यावेळेस राहतो, ज्यावेळेस दिवसभर आपण एका दुसऱ्यांसोबत हे म्हणजे संभाषण करतो, किंवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून सकाळी नाश्ता असणार, दुपारी जेवण असणार, किंवा रात्री आपण बाकी गप्पा गोष्टी करतो, तर एक आपसातलं एक कॉर्डिनेशन फार चांगलं होतं। आपसातलं जे काही लोकांचे जे मतभेद असतात तेही दूर होतात, आणि निश्चितच एक चांगलं समन्वय आपल्या सगळ्यांमध्ये होतं। म्हणून मला असं वाटतं की मुक्कामी प्रशिक्षण म्हणजे 1 दिवसाचं मुक्कामी प्रशिक्षण शिबिर सगळीकडे आयोजित केलेलं आहे, हे उद्देशपूर्णच केलेलं आहे मला। आणि म्हणून आपण सर्वांनी जे उरलेले लोक त्यांनाही बोलावून घ्यावं ही आपल्याला विनंती करतो। एक आता प्रशिक्षणाचं मला असं वाटतं की आज उपेंद्रजींच्या माध्यमातून आता हे प्रशिक्षण आपण सुरू करू, आणि आपण याचा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।